रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। आता जागा रे बाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। स्वराचा आवाज थोडासा कमी करा। कैसे असो ठाऊके नेना, दुःख पावाल पुढले पेना। आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। आता नका रे भाई नका रे, आहे गाठे ते लुटवू लोकारे। आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। तुका म्हणे काच्या घाय, कारे जाणून न धरा भय। आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे। विठला विठला तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सोमोपन्त तथा गुणिजनतया मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा, निसंग जो संगती। पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा, मोती खरा शुभतो, ऐशा संतवरा शुभकरा। दांडे करा वंदितो माझी वाणी तुझे, वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे, वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे, वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे, वर्णी गुण इतना तो करना स्वामी, जब प्राण तुमसे निकले। गोविंद नाम लेकर तब प्राण तुमसे निकले। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना। राधे को साथ लाना, जब प्राण तुमसे निकले। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र जननी देवाचे सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभे।
स्वराचा आणखी आवाज कमी. आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडूनी भागा रे. आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडूनी भागा रे. आता जागा रे भाई जागा रे, चोर निजल्या नाडूनी भागा रे. सेवेकरिता निवडलेला अभंग. इंद्रायणी मातेच्या काठावर बसलेलं एक भक्तीचं वादळ. स्वर चालू ठेवा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता खरतर मी तुमच्या समोर निवडला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धांपर्यंत, मुक्तापासून मुमुक्षूंपर्यंत, अनाथापासून सनाथापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीवाला अभंगातून जाग करण्याचा प्रयत्न करतात. मग मला असं वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज जर आजच्या अभंगात आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करत असतील तर माझ्या कीर्तनातलं पहिलं प्रामाणिक वाक्य असं असेल, ज्या ज्या वेळेला माणसाला दादा जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, परंतु मला नेहमी असं वाटतं ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला गजानन महाराज माणसानं जाग झालं पाहिजे. मग ती जाग होण्याची संधी माणसाला कीर्तनातून मिळू द्या, ती जाग होण्याची संधी माणसाला हरिपाठातून मिळू द्या, ती जाग होण्याची संधी माणसाला रामायणातून मिळू द्या. ज्या ज्या वेळेला आपल्याला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. संत महात्मे जाग करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये येतात, तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला जाग करण्याचा प्रयत्न करतात. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला पूर्णवेळ त्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं आपण या पवित्र प्रांगणामध्ये आज उपस्थित आहोत त्याबद्दलच्या काही दुःखित भावना मला या निमित्तानं तुमच्या समोर व्यक्त कराव्या लागतील. सामाजिक भान आणि सामाजिक जाण असलेला हा बचाटे परिवार, या परिवारातील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले परंतु देहानं आज आपल्यात नसलेले कैलासवासी प्रल्हादरावची गणपती बचाटे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बाबांवर आणि संपूर्ण बचाटे परिवारावर परमप्रेम करणारी बरीचशी मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर बचाटे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता आपण अत्यंत प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. बाबांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले. मी असं म्हणेल कुटुंबातील कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं जाणं दादा त्या कुटुंबासाठी फार मोठं दुःखाचं कारण असतं. ती न भरून निघणारी हानी असते. मिळवता येते, मी पुन्हा येईन म्हणणारी माणसं पुन्हा येतातच ना. येऊन काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु गेलेली सत्ता मिळते, गेलेलं आरोग्य मिळतं, गेलेला पैसा मिळतो, दादा गेलेली माणसं नाही मिळत. आहे तोपर्यंत त्या रक्ताच्या माणसावर प्रेम करायला शिका. बचाटे परिवाराच्या जीवनातून दादा पितृछत्र कायमचं निघून गेलंय. म्हणून एका पितृचरणाचा गौरव करण्यासाठी आपण खरं तर या ठिकाणी उपस्थित आहोत. बाबांना कीर्तनाच्या माध्यमातून हा बचाटे परिवार साजेसा निरोप या ठिकाणी देतो आहे. कीर्तनाचं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी केलंय. मला असं वाटतं प्रसंग कुठलाही असू द्या, निमित्त काहीही असू द्या, आपण जर एखादी आध्यात्मिक कार्य करत असाल तर आपल्या जीवनाची नांदी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबांना एक साजेसा निरोप कीर्तनाच्या माध्यमातून देत असताना वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं सुद्धा आज व्यासपीठावर या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांची आपण पहिली सुंदर चाल ऐकली आहे, आपल्या परिसरातलं भजन क्षेत्रातलं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे शंकर महाराज असतील. त्यांना पहिल्या चालीसाठी ज्यांनी सुंदर अशी साथ केली आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे विष्णू महाराज असतील. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम दादा असतील. आधी करून आता समस्त ग्रामस्थ मंडळी, मला सर्वांचीच नावं काय मला माहीत नाही. हां, विलास महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्याबरोबर आलेले श्रीराम महाराज आहेत. खरं तर एका वाक्यात जर बोलायचं ठरलं, बाकीच्यांची नावं काय मला माहीत नाहीत. ही सगळीच माणसं माझ्या हृदयातली नाही तर मनातली माणसं आहेत. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तर एका वाक्यामध्ये असं म्हणेल, वारकरी संप्रदायातली जुनी पिढी
आणि वारकरी संप्रदायातली नवी पिढी बाबांना श्रद्धांजली वाहण्याकरता कीर्तनामध्ये उपस्थित आहे, याचं मला मनापासून आनंद आहे. त्याच पद्धतीनं ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात, मृदुंग क्षेत्रातला राजा माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या बोटांच्या चपळाईने सबंध महाराष्ट्राला बाबांनी आपला परिचय घडवला आहे. आदरणीय श्री विभक्तीपरायण मृदुंग सम्राट आमचे परममित्र गजानन महाराजही आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहे. गजानन महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, गजानन महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही. काय म्हणालो मी? गजानन महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही. आणि अशी माणसं दादा बोटावर मोजण्या एवढीच असतात, बोटावर मोजण्या एवढी असतात. म्हणून भगवंताने आमच्या गजानन महाराजांना आयुष्यामध्ये कधी बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळले ते थोड्या वेळ आराम करा, म्हणजे कीर्तन करेल. अरे वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत. ही सगळी माणसं दादा तुम्हाला डोळ्यानं जरी सहज दिसत असली ना, तरी आपापल्या कलेला प्रतिष्ठा देत देत वारकरी संप्रदायातली सेवा करणारी ही सगळी माणसं आहेत. वारकरी संप्रदायातली सेवा करत असताना आज बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. मी बोलून गेलो, ज्याचा ज्याचा जन्म होतो दादा त्याला या जगातनं एक ना एक दिवस जावं लागतं. आतापर्यंत आपल्या आयुष्यातून कोण कोण गेले आहेत त्यांच्या याद्या तुमच्या माझ्या हातामध्ये आहेतच ना. आजा मेला पंजा मेला बाप मसना गे, पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आतापर्यंत आपल्या डोळ्यात देखत दादा कोण कोण गेले आहेत त्यांच्या याद्या संतांनी आपल्या हातामध्ये दिल्यात. विनेकरी बाबा, तुमचं नाव काय? हा, तुकाराम महाराज. तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे आता? वडील नाही, माफी मग. आजोबा बरी असतील ना? आजोबा गेले. पंजोबा कशी आहे? पंजोबा गेले. विनेकरी बाबांचे पंजोबा गेले, विनेकरी बाबांचे आजोबा गेले, विनेकरी बाबांचे वडीलही गेले. आता कुणाचा नंबर आहे? म्हणजे फक्त त्यांचा नाही, आपला सगळ्यांचा. ज्यांचे ज्यांचे वडील गेले त्यांना त्यांना एक ना एक दिवस जावं लागतं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पाहतो तोही तैसा झाला. की उठ उठ जगपाठी की भाई आले मोठे, की उठ उठ जगपाठी की भाई आले मोठे. आतापर्यंत आपल्या डोळ्यात देखत अनेक गेलेत. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. मग जन्माला सगळेच येतात, सगळेच जगतात आणि सगळेच मरतात. परंतु जन्माला येणं, जगणं आणि मरणं हे जर सर्वसामान्यांसारखं आपलंही घडत असेल तर दादा आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? म्हणून एक वाक्य कीर्तनातून ऐकून जा. जन्माला येत असताना माणसानं पुरुषार्थानं जन्माला यावं, जगत असताना माणसानं पुरुषार्थ करून जगावं, आणि जगाचा निरोप घेत असताना सुद्धा पुरुषार्थानं जगाचा निरोप घ्यावा. गेल्यानंतर हा समाज आपलं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त जन्माला येताना पुरुषार्थानं या, जगताना पुरुषार्थानं जगा, आणि या जगातून जात असताना पुरुषार्थानं जा. परंतु पुरुषार्थ 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 म्हणजे तरी काय? आजच्या कीर्तनात लक्ष देऊन ऐका. जगात जी गोष्ट दादा सगळ्यांना जमते
ती आपण जर करत असाल तर याच्यात काय पुरुषार्थ आहे? पुरुषार्थ त्याला म्हणतात. जगात जी गोष्ट कोणालाही जमत नाही ती गोष्ट आपण करून दाखवणं दादा याला पुरुषार्थ म्हणतात. कळत असेल तर पहा. जगात जी गोष्ट कोणाला जमत नाही ती आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात. माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं आहे का? 100 किलोचं सोपदार उचलू शकता तुम्ही? नाही? इतकी चांगली तब्येत असून, मग इतकी चांगली तब्येत असून जर आमचे सोबदार उचलू शकत नसतील तर माझा तर प्रश्नच नाही ना. 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं नाही. परंतु एखाद्या माणसानं जर आपल्या जीवनामध्ये 100 किलोचं पोतं सहज उचललं तर तो त्याच्या जीवनातला काय ठरतो? पुरुषार्थ ठरतो. जगात जी गोष्ट कोणालाही जमत नाही ती आपण करून दाखवणं दादा याला पुरुषार्थ म्हणतात. जन्माला येताना माणसानं काहीतरी पुरुषार्थानं जन्माला आलं पाहिजे. जगताना पुरुषार्थानं जगलं पाहिजे. पुरुषार्थाचे 4 प्रकार आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि 5वा पुरुषार्थ आपल्याला भागवतामध्ये सांगितला जातो. पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंते उद्धवा, देवानं आपल्यावरती प्रेम करणं दादा हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ असतो. बरं, देवावर तर दादा सगळेच प्रेम करतात ना. असा कीर्तनाला आलेला आज कोणता माणूस आहे की ज्याचं देवावरती प्रेम नाही? तुमचं देवावरती प्रेम आहे म्हणूनच तुम्ही आज कीर्तनामध्ये आहात. आमचं देवावरती प्रेम आहे म्हणूनच आम्ही 400-500 किलोमीटरवर तुमच्या गावाला कीर्तनासाठी आलो. देवावर प्रेम करणं दादा हा पुरुषार्थ नाही हो. कधीतरी आपल्या भजनाला पाहून, कधीतरी आपल्या कीर्तनाकडे पाहून, कधीतरी आपल्या जगण्याकडे पाहून देवानं आपल्यावरती प्रेम करावं हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ ठरेल. देवावर प्रेम करणं पुरुषार्थ नाही, देवानं आपल्यावर प्रेम करावं एवढं गोड भजन आपल्या वाणीनं करता यावं. देवानं आपल्यावरती प्रेम करावं एवढं गोड आपल्याला आपल्या जीवनात जगता यावं. देवानं दादा आपल्यावरती प्रेम करावं हा आपल्या जीवनातला पुरुषार्थ असेल. अवधानपूर्वक ऐका. राधेने कृष्णावरती जरूर प्रेम केलं असेल. राधेने कृष्णावरती जरूर प्रेम केलं असेल, परंतु कृष्णानं सुद्धा राधेवरती दादा तेवढंच प्रेम केलं ना. मीराबाईने भगवंतावर प्रेम केलं असेल, परंतु भगवंताने सुद्धा मीराबाईवरती तेवढंच प्रेम केलं. कधीतरी भगवंताने आपल्यावर प्रेम करावं एवढी गोड साधना जीवनामध्ये जगताना माणसाला करता आली पाहिजे. कधीतरी मीराबाई पहा, कधीतरी राधेचं जीवन पहा, आपल्याला आपला परमार्थ कळेल आपण नेमकं काय करतो आहोत. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी. मीरा ने मधुबन में ढूंढा, राधा ने मन में पाया. कधीतरी जीवनात मीराबाई पहा, कधीतरी राधेचा परमार्थ पहा. एक दिवस राधा कृष्णाला सहज म्हणते, एक दिवस राधा कृष्णाला सहज म्हणते, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है. क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. और तो आंसू बहाकर देखो सावरिया, राधा रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया,
एक बार तो आंसू बहाकर देखो सावरिया सावरिया सावरिया। राधेने कृष्णावरती प्रेम करावं, कृष्णानं राधेवरती प्रेम करावं, हा त्याच्या जीवनात त्यांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. मला असं वाटतं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये जर देव येऊन नाचत असेल तर आमच्याही कीर्तनामध्ये एखाद्या दिवशी देवानं यावं, पितांबर गळेपर्यंत आमच्या कीर्तनात नाचावं. तो कीर्तनकाराच्या जीवनातला दादा पुरुषार्थ ठरेल. जगात जी गोष्ट कोणालाही जमत नाही ती आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ म्हणतात. जन्माला येताना माणसानं पुरुषार्थानं यावं, जगताना माणसानं पुरुषार्थानं जगावं, जगाचा निरोप घेत असताना पुरुषार्थानं घ्यावा. परंतु काही समीक्षक माणसं मला प्रश्न विचारतील, महाराज तुम्ही कीर्तनातून सांगता जन्माला येताना पुरुषार्थानं यावं, जगताना पुरुषार्थानं जगावं, जाताना पुरुषार्थानं जावं, परंतु आमचा तुम्हाला प्रश्न असा असेल, जन्माला आल्यानंतर माणूस पुरुषार्थानं जगू शकतो, पुरुषार्थ करून करून माणूस जगाचा निरोप सुद्धा पुरुषार्थानं घेऊ शकतो, परंतु तुम्ही कीर्तनात सांगता जन्माला येताना सुद्धा माणसानं पुरुषार्थानं यावं, परंतु जन्माला येणं हे आमच्या हातामध्ये नाही, आम्ही पुरुषार्थानं कसं जन्माला यावं? जन्माला येणं हे आपल्या हातात आहे. आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा हे आपल्या हातात नाही. मला असं वाटतं आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर आपल्या हातामध्ये असतं ना तर गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला आलं नसतं. आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा ही आपल्या हातात. आता मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्या हातामध्ये जर असतं मी कुणाच्या पोटी जन्माला यावं तर मी कुणाच्या पोटी जन्माला आलो असतो? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काहीच वाटत नाही का? बोला. मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं तर मी कुणाच्या पोटी जन्माला आलो असतो? धीरूभाई अंबानी. बाप रे बाप. एक वाक्य सांगू, आता तुम्ही बोललाच म्हणून सांगतो, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर महाराज माझ्या हातामध्ये असतं ना तर मी माझ्याच आई बापाच्या पोटी जन्माला आलो असतो. त्याचं कारण आहे, आमचे आईवडील असतील गरीब, आमच्या आई वडिलांकडे नसेल अंबानी इतका पैसा, परंतु आमच्या आई बापाच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कीर्तनकार झालो हे काही कमी आहे? आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा हे आपल्या हातामध्ये नाही, परंतु संतांकडे थोडंसं पहा. संत ठरवतील त्या कुळामध्ये, संत ठरवतील त्या देशामध्ये जन्माला येऊन जन्माचा पुरुषार्थ करू शकतात. पवित्र पवित्रते कुळ पावन होतो देश. संत जन्माला येताना दादा पुरुषार्थ करून जन्माला येतात.
संत ठरवतील त्या कुळामध्ये संत ठरू शकतात, त्या देशामध्ये संत जन्माला येतात. दादा, संत त्या कुळात जन्माला येतात जे कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ. संत त्या देशामध्ये जन्माला येतात जो देश पावन आहे. पावन तो देश. संत दादा कुठेही जन्माला येत नाही. तो मला असं वाटतं संत त्या देशामध्ये जन्माला येतात. संत त्या देशामध्ये जन्माला येतात ज्या देशामध्ये झाडूला लात लागल्यानंतर आमची आई त्या झाडूचं दर्शन करते. त्या देशामध्ये संत जन्माला येतात. संत त्या देशामध्ये जन्माला येतात ज्या देशामध्ये भरलेल्या भांड्याला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती आहे. संत त्या देशामध्ये जन्माला येतात ज्या देशामध्ये लहान मुलाला लात लागल्यानंतर सुद्धा आपण पाया पडतो. संत त्या देशात जन्माला येतात. संत कुठेही जन्माला येत नाही. आणि मी असं म्हणेल, लहान मुलाला पाय लागल्यानंतर लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती दादा फक्त आपल्या भारतात आहे, ती जपानमध्ये नाही. भरलेल्या भांड्याला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती ही भारतात आहे, ती अमेरिकेमध्ये नाही. झाडूला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती फक्त भारतात आहे, ती चीनमध्ये नाही. चीनमध्ये कोणती संस्कृती आहे ही 2 वर्ष आपण पाहिलीच ना. स्वतःही जगायचं नाही, जगालाही जगू द्यायचं नाही, ही चीनची संस्कृती आहे. म्हणून संत चीनमध्ये नाही, संत जपानमध्ये नाही, संत आपल्या भारतात जन्माला येतात. आणि भारतामध्ये सुद्धा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज आम्ही जगतो, वावरतो, राहतो, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दादा संत प्रेमानं जन्माला येतात. आत्तापर्यंत 252 संतांची यादी आज तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आत्तापर्यंत 252 संतांनी पुरुषार्थ करून जन्म घेतला. म्हणून तर आपण आपल्या भारत देशाचा परिचय जगाला देत असताना दादा असाच देतो. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अनसंतांची भक्ताची माळकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी जीव खर्चणारांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, भूमी साहित्याची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. या महाराष्ट्राच्या मातीत संत जन्माला येतात. जन्माला येताना सुद्धा पुरुषार्थानं जन्माला येतात. ठरवतील त्या कुळामध्ये, ठरवतील त्या देशामध्ये संत जन्म घेऊ शकतात. हा त्यांच्या जीवनातला जन्माचा पुरुषार्थ आहे. आणि एकदा संत जन्माला आले की जगत असताना सुद्धा संत पुरुषार्थानं जगतात. आपल्याला जरी संत प्रपंचात जगताना दिसत असले तरी प्रपंचातलं त्यांचं जगणं वेगळं आहे आणि प्रपंचातलं तुमचं माझं जगणं वेगळं आहे. आपण प्रपंचामध्ये जगतो, प्रपंचामध्ये राहतो, प्रपंच म्हणून राहतो. संत महात्मे प्रपंचामध्ये जगत असताना सुद्धा असोने संसारी जिव्हे वेगू करी, संसारात असून सुद्धा नसल्यासारखा संसार करतात. प्रपंचाचा त्याग करून परमार्थाच्या वाटेला संत महात्मे लागतात. प्रपंच वाईट आहे असा अनुभव संत आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थानं मिळवतात. तुम्हा आम्हाला प्रपंच वाईट आहे असा अनुभव कितीदा येतो. आपल्याला प्रपंचाचा त्याग होत नाही, आम्हालाही होत नाही, तुम्हालाही होत नाही. आपण प्रपंचामध्ये पुरुषार्थानं जगू शकत नाही. संत महात्म्यांना पुरुषार्थानं प्रपंचामध्ये जगता आलं म्हणून त्यांच्या मुखातले शब्द बाहेर आहेत. संसाराच्या नावे घालून या शून्य, ही एवढी सामान्य गोष्ट आहे. वाढत हा पुण्य धर्म केला दादा, हा पुरुषार्थ त्यांच्या जीवनामध्ये आहे. आपण प्रपंचामध्ये जगतो, आपल्याला प्रपंच वाईट आहे असा अनुभव वेळोवेळी येतो. आपल्याला प्रपंचाचा दादा त्याग होत नाही. गेल्यानंतर सुद्धा माणसाला प्रपंच सोडावा असा वाटत नाही. इतकी माणसं प्रपंचाला चिटकून आहेत, इतकी माणसं प्रपंचामध्ये अर्थात प्रेमानं जीवन जगतात. मला असं वाटतं प्रपंच वाईट आहे, प्रपंच दुःखरूप आहे, हा अनुभव तुम्हा आम्हाला रोज प्रपंचामध्ये येत राहतो. कथा कीर्तनकार कीर्तनातून सांगतात संसार दुःख मूळ, परंतु आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रपंच कधीही सुटत नाही. प्रपंचातली दादा कोणतीही वस्तू घ्या, ती वस्तू अगोदर आपल्याला सुख देते, कालांतराने तीच वस्तू आपल्याला दुःख देत राहते. म्हणून प्रपंचातली वस्तू वस्तू म्हणून स्वीकारा.
त्याचं सुखदुःख होणार नाही. माझी म्हणून स्वीकारलं तर माणसाच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला जात असताना माणसाला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रपंचातली वस्तू आपली म्हणायची नाही, फक्त ती वस्तू वस्तू म्हणून स्वीकारायची. आपली म्हटलं की माणसाला दुःख भोगावं लागतं. प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, अगोदर आपल्याला सुख देते, आनंद देते, नंतर तीच वस्तू आपल्याला दुःख देते. माझा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना प्रेमानं प्रश्न आहे, घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? मी जाऊ का घरी? आता हा काय वेदांतातला प्रश्न आहे का? सांगा ना. खरं तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर? बोला ना. घरामध्ये लाईट असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. घरामध्ये एसी असणं सुखाचं की दुःखाचं? सुखाचं. एका महिन्यानंतर लाईट बिल येणं? प्रपंचातली कोणतीही वस्तू घ्या, अगोदर ती वस्तू आपल्याला दुःख आनंद देते, तीच वस्तू कालांतराने माणसाला दुःख देत राहते. वस्तू वस्तू म्हणून जर स्वीकारली, माणसाच्या जीवनामध्ये सुखदुःख नाही. माझी म्हटले की माणसाच्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. महाभारतातलं एक सोपं सूत्र आम्ही कीर्तनातून सांगत राहतो. मम म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू येतो, आणि न मम म्हटलं की माणसाचं जीवन शाश्वत होतं. त्याहीपेक्षा सोपं सांगू? प्रपंचाचा त्याग करून आपल्या जीवनाची यात्रा संपन्न करत असताना आपल्याला दुःख होऊ नये याच्याकरता माझं माझं म्हणण्याऐवजी माणसानं माझं नाही म्हटलं की माणूस प्रपंचातून सहज सुटतो. माझं माझं म्हटलं की माणूस अडकतो, आणि माझं नाही म्हटलं की माणूस सहज सुटतो. एवढं परमार्थातलं आणि प्रपंचातलं सोपं सूत्र आहे. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे फिर भी तू ना बच पाएगा, तेरा अपना खून है आखिर तुझको आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, नहीं रे नहीं बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी, मेला मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे, नाही रे
नाही कुणाच कोणी. परंतु महाराज खरं सांगू, नाही कुणाचे कुणी असे म्हणणारे कीर्तनकार एका कीर्तनाचे 25,000 घेतात. हे आपल्या आपल्या ठेवा, जास्त प्रगट करू नका. तेव्हापासून 25,000 घ्यायचेच बंद केले, फक्त 21,000 घेतात. जोपर्यंत मी आणि माझेपणा जाणार नाही दादा, प्रपंचामध्ये माणसाला दुःख भोगावं लागेल. संत महात्मे प्रपंच करतात, परंतु प्रपंच करत असताना सुद्धा त्याग दृष्टीने प्रपंच करत राहतात. जन्माला येताना प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, प्रपंच वो सारो, देवाकड्या सुद्धा संत महात्म्यांनी मागण्या केल्यात. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा. प्रपंचामध्ये संत जगतात, परंतु पुरुषार्थानं जगतात. म्हणून जन्माला येताना संत पुरुषार्थानं आले, जगत असताना संत महात्मे पुरुषार्थानं जगले, आणि गेल्यानंतर सुद्धा संत जात असताना सुद्धा समाधीच्या रूपानं, कोणी महानिर्याणाच्या रूपानं संत महात्मे जाण्याचा सुद्धा संतांनी पुरुषार्थ केला. म्हणून माणसानं जीवनामध्ये थोडं जगावं, परंतु संत महात्म्यांसारखं जीवन जगत गेल्यानंतर सुद्धा समाजानं आपल्या नावाची दखल घ्यावी. एवढं गोड काम माणसाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये करता यावं. गेल्यानंतर 5-25 वर्ष तरी समाजानं आपलं नाव घेतलं पाहिजे ना. एवढं तरी माणसानं जीवनात चांगलं काम केलं पाहिजे. नाहीतर रोज कितीतरी जन्माला येतात, रोज कितीतरी मरतात. समाजालाही त्यांचं काही वाटत नाही, इतिहासालाही त्यांची जाण ठेवण्याची गरज पडत नाही. फूल कहते हे चमन बदले, फूल कहते हे चमन बदले. सीता फारच सुंदर. तुमच्या वडिलांचं नाव काय? महादेवराव. आजोबांचं? ज्ञानबा. त्र्यंबक. पंजोबाचं नाव? लक्ष्मण. खापर पंजोबाचं नाव नाही माहीत? निप्पर पंजोबाचं नाव नाही? डोपर पंजोबाचं नाव नाही माहीत? अप्पर पंजोबाचं नाव नाही माहीत? त्याचं कारण आहे, आपण आपल्या रक्ताला विसरतो. मी ऋषिकेश दादांना त्याच्या पूर्वजांचा इतिहास विचारला, त्यांना त्यांच्या पूर्वजांची नावं सांगता आली नाही. याच्यात काहीच नवल नाही हो. कीर्तन सुटल्यानंतर तुम्ही माझ्या जवळ या, मला माझ्या पूर्वजांची नावं विचारा. मला सुद्धा माझ्या पूर्वजांची नावं नाही हो सांगता येणार. त्याचं कारण आहे, आपण आपल्या रक्ताला विसरतो. मग मला असं म्हणायचं, आपल्याच रक्ताला विसरणारे आपण ज्ञानोबा तुकोबरायांना का विसरत नाहीत? आपल्याच रक्ताला विसरणारे आपण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना का विसरत नाहीत? अरे आपल्याच रक्ताला विसरणारी आपण लोकराजा शिवछत्रपतींना आपण का विसरत नाही? त्याचं कारण, ती माणसं जगली थोडं, परंतु पवित्र आणि गोड जगली. 16व्या वर्षी हातात तलवार घेणारा, 22व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा, 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा, आणि 51 वर्ष जगत असताना 35 वर्षीय या स्वराज्याकरता हातात तलवार घेऊन लढणारा, जगाच्या पाठीवर एकमेव राजा होऊन गेला, ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये राजे येऊन बसायचे. केवढा पुरुषार्थ आहे. गावातलं एखादं पद जर माणसाला मिळालं ना, कीर्तनात यायची त्याला लाज वाटते. तालुक्यातलं एखादं पद जर माणसाला मोठं मिळालं तर माणसं कीर्तनात येत नाहीत. जगाचा राजा, महाराष्ट्राचा राजा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये असा समोर 2-2 तास येऊन बसत होता. असे राजे दादा आता आपल्याला शोधावे लागतात. आता नाही मिळत असे राजे. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर, या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र.
माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार जगली थोडं, परंतु गेल्यानंतर सुद्धा समाज आज त्यांची नाव घेत राहतो. त्याचं कारण माणसानं जगावं थोडं, परंतु पवित्र आणि गोड जगावं. नेहमी आम्ही कीर्तनातून सांगत राहतो, माणसानं मुठभर जगण्यापेक्षा चिमुटभर जगावं, परंतु पवित्र आणि गोड जगावं. रस्त्यांना चालताना माणसानं असं चालावं, रस्त्यानं चालताना माणसानं असं चालावं की उठून आपल्याला लोकांनी रामरामच घातला पाहिजे. कळतंय तुम्हाला मराठी? माणसाचं जिवंतपणे कर्म एवढं गोड असावं, आपण जर रस्त्यानं निघालो तर लोकांनी आपल्याला उठून रामरामच घातला पाहिजे. बसताना माणसानं अशा ठिकाणी बसावं की 10-5 लोकांनी तरी आपल्या जवळ येऊन बसावं. म्हणजे पत्ते खेळायला नाही बरं, भजन करायला. आणि मरताना असं मरावं, मरताना असं मरावं, मरताना असं मरावं की ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं, असं माणसाचं जीवन असावं. उत्तम जीव रे कीर्ती मागे 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 तुका म्हणे एका परदेशी सरे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम जीव रे कीर्ती मागे तुका म्हणे रामदासी रे उत्तम जीव रे कीर्ती मागे उत्तम उत्तम जीव कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती समाजानं गावी, आपली कीर्ती समाजामध्ये राहावी, एवढं तरी माणसाला जीवनामध्ये चांगलं जगता यावं. गेल्यानंतर लोकांनी आपल्यासाठी 2 अश्रू तरी गाळावेत, एवढं जीवनामध्ये चांगलं काम करावं. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाएगा सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे, तेरा वैभव ये तेरी धन माया, तेरे संग न जाएगी पगले, तेरी कंचा से है जो काया, यही मिट्टी में ही मिल जाएगी, यही मिट्टी में ही मिल जाएगी. बहा दे प्रेम की निर्मल गंगा, प्रेम का रंग इसमें भरता जा, तू जो जाएगा सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे. आपण आलो, जात असताना समाजानं अर्थात रडावं, एवढ्या जीवनामध्ये चांगलं काम करता करता जगाचा निरोप घेता यावा. माणसाला आपलं दादा जगणं सुंदर बनवता आलं पाहिजे. जावं तर प्रत्येकालाच लागतं ना. ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. जाण्याच्या अगोदर आपल्याला दादा आपलं जगणं सुंदर बनवता आलं पाहिजे. अवधानपूर्वक कीर्तन ऐका. एक दिवस मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला, दादा मला माझं जगणं सुंदर बनवायचं आहे, मी काय केलं पाहिजे? त्यावेळेला माझ्या वडिलांना मला उत्तर दिलं, लेका तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर एक काम कर. आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली आहे ना, त्यांची यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला गजानन महाराज ती यादी लिहायला सुरुवात केली, माझ्या आयुष्यामध्ये मला आत्तापर्यंत कुणी कुणी मदत केली, सकाळी यादी लिहायला घेतली. शाळेमध्ये लहानपणी असताना कोणत्या मित्राने मला मदत केली त्यांची नावं मी यादीमध्ये लिहिली. कॉलेजमध्ये असताना कोणत्या मित्राने मला मदत केली त्यांची नावं मी यादीमध्ये लिहून घेतली.
महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत असताना कोणत्या कोणत्या मित्राने मला मदत केली, कुणी कुणी मला तारखा दिल्या, आता ही सुद्धा मदतच आहे ना. कुणी कुणी मला मदत केली, या सगळ्यांची यादी मी ज्यावेळेला लिहून काढली, 600 ते 700 लोकांची नावं माझ्या पहिल्या यादीमध्ये होती. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली होती, ती यादी घेऊन ज्यावेळेला मी वडिलांच्या हातामध्ये दिली, वडिलांनी यादी पाहिली. वडील मला म्हणाले, लेका, आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये 700 लोकांनी तुला मदत केली आहे, ते सगळे लोक तुला आठवतात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं, तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर आता दुसरं एक काम कर. आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली याची यादी तू लिहून काढलीस ना, आता दुसरं काम कर. तू तुझ्या आयुष्यामध्ये किती लोकांना मदत केली आहे ही यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला यादी लिहायला घेतली, मी माझ्या आयुष्यामध्ये किती लोकांना आत्तापर्यंत मदत करू शकलो ही यादी लिहायला बसल्यानंतर सकाळपासून सायंकाळपर्यंत आठून 5 ते 6 लोकांपेक्षा जास्त नावं माझ्या दुसऱ्या यादीत नव्हती. माझ्या पहिल्या यादीमध्ये 700 लोकांची नावं होती ज्यांनी मला आत्तापर्यंत मदत केली होती. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 5 लोकांना मदत करू शकलो होतो. ती यादी ज्या वेळेला वडिलांनी पाहिली आणि वडील हसायला लागले. वडील म्हटले, लेका, तुला तुझं जगणं सुंदर बनवायचंय. आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये 700 लोकांनी मदत केली. पहिल्या यादीमध्ये 700 लोकांची नावं आहेत, दुसऱ्या यादीमध्ये फक्त 5 लोकांची नावं आहेत ज्यांना तू तुझ्या जीवनात मदत केली आहे. तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल त्या दिवशी तुझं जगणं आपोआप सुंदर होईल. तुला वेगळं काम करायची गरजच पडणार नाही. आपल्याला आपलं जगणं सुंदर बनवण्याकरता लोकांकरता कधीतरी जगता आलं पाहिजे. फक्त जी माणसं स्वतः करता जगतात ती जगून मेल्यासारखी असतात, आणि जी माणसं इतरांकरता जगतात ती गेल्यानंतर सुद्धा नावानं शिल्लक राहतात. म्हणून जीवन जगत असताना इतरांकरता काहीतरी जगण्याचा प्रयत्न करा, इतरांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. आपण जर श्रीमंत असाल, गावामध्ये एखाद्या गरीब मुलीचं जर लग्न असेल, श्रीमंत माणसानं गरीब मुलीच्या लग्नामध्ये काहीतरी दिलं पाहिजे. ती मुलगी मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्हाला काहीतरी समाजाला जात असताना, जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर काहीतरी समाजाला देता देता आपलं जीवन घालवता आलं पाहिजे. माणसानं माणसाला दादा काहीतरी दिलं पाहिजे. माणसं माणसाला देतील याच्यात काय नवल आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही बसला आहात, ज्या मातीच्या आधारानं आज तुम्ही आम्ही रस्त्यानं चालतो, दादा ती माती सुद्धा मरेपर्यंत आपल्याला काही ना काही देतच असते ना. माती आपल्याला देते म्हणून माझा शेतकरी रोज म्हणत राहतो, ही काळी आई धनधान्य देई, जोडती मनाची नाती, आमची माती आमची माणस. ही माती सुद्धा आपल्याला देत राहते. काय नवल आहे. माती आपल्याला देते याच्यात नवल नाही. हे दगड सुद्धा आपल्याला दादा मरेपर्यंत देत राहतात. दगड आपल्याला देतात म्हणून आपल्याला राहण्याकरता घर भेटतं. दगड आपल्याला त्याचं सर्वस्व देतात म्हणून आपल्याला एखादं सुंदर पाहायला मंदिर भेटतं. दगड त्याचं सर्वस्व आपल्याला देतात म्हणून दर्शनाकरता आपल्याला एखादी मूर्ती भेटते. दगडाचे दादा आपल्यावर केवढे उपकार आहेत. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं, घर आपल्याला मिळालं नसतं. दगडाने त्याचं सर्वस्व जर आपल्याला दिलं नसतं, मंदिर आणि मूर्ती सुद्धा अर्थात दर्शनाकरता मिळाली नसती. दगडाचे केवढे उपकार आहेत. दगड आपल्याला देत राहतात, ही माती माणसाला देत राहते, वृक्ष सुद्धा माणसाला देत राहतात. मी तर असं म्हणेल, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत माती आपल्याला देते. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत दगड आपल्याला देतच राहतात. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत दादा लाकडं सुद्धा माणसाला देतच राहतात ना. पकवास सुद्धा लाकडाचाच आहे, विणा सुद्धा लाकडाचाच आहे. लाकडं आपल्याला किती देतात हो. अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, अरे जब तू पैदा हुआ तो पलंग था लकड़ी का, माता जी ने तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का, पिताजी ने तुझे चलना सिखाया वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, मास्टर जी ने तुझे डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का, अरे जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी. हो सांगा ना, तुम्ही काय ब्रह्मचारी सगळी. लकड़ी की ससुर जी ने तुझे पूजा वो पाट भी था
लकड़ी का गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी था लकड़ी का चिता रचा कर तुम्हें सुलाया चिता रचा कर तुम्हें सुलाया ओ ढेर भी था लकड़ी का चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का लाकडं आपल्याला देत राहतात माती आपल्याला देत राहते माणसानं माणसाला दादा का देऊ नये श्रीमंतानं आपला परिचय समाजाला देत असताना दानानच दिला पाहिजे साधूने आपला परिचय जीवनामध्ये त्यागानच दिला पाहिजे आणि क्षत्रिय माणसांना आपला परिचय समाजाला युद्धानच दिला पाहिजे जो क्षत्रिय माणूस आपला परिचय युद्धानं देत नाही दादा तो क्षत्रिय नाही जो साधू आपला परिचय त्यागानं देत नाही दादा तो साधू नाही आणि जो श्रीमंत माणूस आपला परिचय समाजाला दानानं देत नाही दादा तो अर्थात श्रीमंत नाही श्रीमंतानं आपला परिचय दानानं मरेपर्यंत साधूने आपला परिचय त्यागानं आणि क्षत्रिय माणसांना आपला परिचय शास्त्रानंच दिला पाहिजे क्षत्रिय माणसांना दादा मरेपर्यंत म्हटलं पाहिजे दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे असं काय सगळेच म्हणतात का जी माणसं आपल्या माणसावर प्रेम करत नाहीत ती देशावर करत नाहीत क्षत्रिय माणसांना आपला परिचय शास्त्रानं दिला पाहिजे साधूने आपला परिचय मरेपर्यंत त्यागानं दिला पाहिजे आणि श्रीमंत माणसांना आपला परिचय मरेपर्यंत दादा समाजाला दानानच दिला पाहिजे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला समाजाला काहीतरी देत राहा हा समाज आपण गेल्यानंतर आपल्या नावाची दखल घेत राहील माणसानं समाजाला देत राहिलं पाहिजे देणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या दिवशी दादा भगवंताचा निरोप येईल ना त्या दिवशी आपल्याला प्रापंचिक कार्य थांबून जावं लागेल भगवंताचा निरोप आल्यानंतर कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला जावं लागतं याच्यात काय नवल आहे हो ज्या दिवशी भगवंताचा निरोप येतो ना
कीर्तन सांगणाऱ्या माणसाला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. निरोप आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. मग मला प्रामाणिकपणे कीर्तनात असं वाटतं, निरोप आल्यानंतर जर दादा प्रत्येकाला जावं लागत असेल तर माझ्या कीर्तनातलं वाक्य आहे, निरोप भगवंताचा येण्याच्या अगोदर माणसानं जाण्याची तयारी करून ठेवली पाहिजे. कीर्तन कळतंय तुम्हाला? निरोप आल्यानंतर जर जावं लागत असेल तर निरोप येण्याच्या अगोदर माणसानं जाण्याची तयारी करून ठेवावी. माणसं नेमकं उलट करतात. ज्याच्या तारखा निश्चित असतात त्याची माणसं तयारी करतात. ज्याची तारीख अनिश्चित आहे त्याची कुणीच तयारी करत नाही. गावातील सप्ताहाची तारीख निश्चित असते, माणसं सप्ताहाची तयारी मोठ्या जोमानं करतात. मुलीच्या लग्नाची तारीख निश्चित असते, माणसं मुलीच्या लग्नाची तयारी सुद्धा मोठ्या जोमानं करतात. यात्रेला जाण्याची तारीख निश्चित असते, माणसं यात्रेला जाण्याची सुद्धा तयारी करतात. परंतु ज्या अंतयात्रेची तारीख तुमची आणि माझी निश्चित नाही, कधी भगवंताचा निरोप येईल, कधी जावं लागेल सांगता येत नाही. खरं तर त्याची कुणीच तयारीच करून ठेवत नाही. निरोप येण्याच्या अगोदर जाण्याची तयारी करून ठेवली पाहिजे. जाण्याची तयारी करून ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं? जाण्याची तयारी करून ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं? रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा, राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. जाण्याची तयारी करून ठेवावी म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक जो क्षण आहे त्या प्रत्येक श्वासागणेश प्रत्येक क्षणागणेश भगवंताचं माणसानं नामचिंतन करत राहावं. सासों की माला पे सिमरू मैं प्रभु का नाम, अपने मन की मैं जानूं और तुम्हारे मन की राम. सासों की माला पे सिमरू मैं प्रभु का नाम. निरोप आल्यानंतर जावं लागतं. निरोप येण्याच्या अगोदर जाण्याची तयारी करून ठेवा. अखंड जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन घेत राहा. आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करत बसण्यापेक्षा उर्वरित आयुष्यामध्ये समाधानानं आपल्याला जगता यावं याच्याकरता मरण्याच्या अगोदर जाण्याची तयारी करून ठेवा. महाराज देतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, आता जागा रे भैया जागा, जागा रे भैया जागा, आता जागा रे भैया जागा, आता जागा रे भैया जागा.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे त्या दिवशी प्रापंचिक काम थांबून प्रत्येकाला जावं लागेल. म्हणून आतापर्यंत तुम्ही कसे जगलात याचा विचार करत बसू नका. भगवंताने आपल्याला 3 लाटेमधून जिवंत ठेवले याची जाणीव क्षणाक्षणाला असू द्या. कोरोनाच्या या 2 वर्षाच्या कालखंडात या महाराष्ट्राच्या मातीतली 1.5 लाख माणसं कोरोनानं मरण पावली. मग ज्या महाराष्ट्राच्या मातीत 2 वर्षात 1.5 लाख माणसं कोरोनानं मेली, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज आपण जिवंत आहोत. ही भगवंताची आपल्यावर केवढी कृपा आहे. मग भगवंताच्या कृपेने आता जर आपण जिवंत असाल तर आता जागा व्हायला काय हरकत आहे. भगवंताने जर आता आपल्याला जिवंत ठेवलं असेल तर गोड परमार्थ करायला काय हरकत आहे. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जागं व्हावं. संत महात्मे आपल्याला जागं करत असतात. जी जी माणसं मरणाच्या अगोदर सावध झाली, मरणाच्या अगोदर जागी झाली, त्या माणसाचा इतिहास आजही कथा कीर्तनातून घेतला जातो. राजा परीक्षिती मरणाच्या अगोदर फक्त 7 दिवस जागा झाला, त्यानं आपलं जीवन सफल करून घेतलं. खटवांग नावाचा राजा मरणाच्या अगोदर फक्त 1 तास सावध झाला, दादा त्यानं आपलं जीवन सफल करून घेतलं. मरणाच्या अगोदर माणसानं जागं झालं पाहिजे. जागं करण्याकरता संत येतात. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जागं व्हा. मी तर असं म्हणेल, जागं झाल्यानंतर माणसाचं जीवन सुधारतं. असं जरी असलं तरी एक वाक्य मी तुम्हाला असं सांगेल, काही माणसाला माणसानं जागं करावं आणि काहींना करू नये असा शास्त्रातला नियम आहे. बरं, जागं होणं अत्यंत महत्त्वाचं जरी असलं तरी जीवन जगत असताना काही माणसाला माणसानं जागं करावं आणि काहींना करू नये असा शास्त्रातला फार गोड नियम आहे. मी तुम्हाला सांगेल, एखादा मुलगा अभ्यास करता करता जर झोपी गेला असेल तर आईनं त्या मुलाला अभ्यास करण्यासाठी मारून सुद्धा उठवलं पाहिजे. उठवल्यानंतर अजिबात पाप लागत नाही. एखादा मुलगा स्वयंपाक तयार होण्याच्या अगोदर जर झोपी गेला असेल तर स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्या मुलाला जेवणासाठी आईनं बोला जागं केलं पाहिजे, उठवलं पाहिजे. एखादा माणूस निरोप घेऊन जर दुसऱ्या गावाला चालला असेल, निरोप घेऊन जाणारा माणूस जर मधीच कुठे झोपी गेला असेल, निरोप घेऊन जाणं जर फार महत्त्वाचं असेल तर त्या माणसाला सुद्धा आपण उठवलं पाहिजे. पाप लागत नाही, पाप लागत नाही. एखादा कीर्तनकार कीर्तन झाल्या झाल्या जर झोपी गेला असेल तर त्या कीर्तनकाराला सुद्धा संयोजक मंडळानं पाकिटासाठी उठवलं पाहिजे. काही माणसाला माणसानं जागं करावं, काहींना करू नये. विद्यार्थ्याला जागं केलं पाहिजे, उपवाशी माणसाला जागं केलं पाहिजे, निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला सुद्धा जागं केलं पाहिजे. काहींना जागं करावं, काहींना करू नये. शास्त्रकार असं लिहितात, वाघ जर झोपला असेल तर वाघाला माणसानं अजिबात उठवायच्या भानगडीत पडायचं नाही. साप जर झोपला असेल तर सापाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं. मूर्ख माणूस जर झोपला असेल तर मूर्ख माणसाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं. कारण बऱ्याचदा मूर्ख माणसंही झोपलेली चांगली असतात. म्हणून मूर्ख माणसाला माणसानं उठवायचं नाही. एखादा माणूस जर, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल तर त्या डुकराला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं. एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, नाही कळालं तुम्हाला? एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, आता कळलं ना? तर त्या डुकराला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. सकाळ झाल्यानंतर ते डुक्कर उठून आपल्या घरी येईल. कोण? काही माणसाला माणसानं जागं करावं, काहींना करू नये. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येणार आहे दादा, त्या दिवशी जर आपल्याला जावं लागत असेल, मरणाच्या अगोदर जागं व्हा. संत महात्मे आपल्याला जागं करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये येतात. तर ज्याचा ज्याचा जन्म आहे दादा, त्याला एक ना एक दिवस जर जावं लागत असेल तर मरणाच्या अगोदर माणसानं जागं झालंच पाहिजे. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर रे, कोई सिंहासन चढ़ चला तो कोई बंधा जंजीर. देह है काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, वो देह हे काळाचे धन कुबेराचे. जोपर्यंत काळरूपी चोर झोपलेला आहे तोपर्यंत माणसानं जागं झालं पाहिजे. काळाला जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात चोर म्हणतात. त्याचं कारण काळ आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न विचारता चोरून नेतो. आता आपले बऱ्याच जणांचे केस काळे जरी दिसत असले तरी एक ना एक दिवस आपले केस पांढरे होणार आहे.
आपल्याला न विचारता आपले केस काळे कधी होतात, पांढरे कधी होतात ही आपल्यालाही कळत नाही. त्याचं कारण जो काळ आहे ना तो आपल्याला न विचारता आपल्या शरीरातलं तारुण्य चोरून नेतो. काळ आपल्याला न विचारता आपल्या आयुष्यातली शक्ती चोरून नेतो. म्हणून त्या काळाला जगद्गुरु तुकाराम महाराज चोर म्हणतात. जोपर्यंत काळ रूपी चोर झोपलेला आहे, चोर निजल्या नाडोनी भागारे, तोपर्यंत तुम्ही जागे व्हा. आता जागा रे बहिणो जागा रे. जोपर्यंत काळ रूपी चोर झोपलाय तोपर्यंत माणसानं देवाचं भजन करत राहावं, देवाचं चिंतन करत राहावं. ज्या दिवशी काळ जागा होईल दादा त्या दिवशी आपल्याला भजन नाही करता येणार. म्हणून जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करत बसा. परंतु माणसं नेमकं उलट करतात. तो जोपर्यंत आपला काळ रूपी चोर झोपलेला आहे ना देवाचं चिंतन करण्यापेक्षा माणसं विनाकारण चिंता करत बसतात. मी परवा दिवशी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो. ही पुडी बिडी नाही बरं, खरं सांगतो. परवा दिवशी एका मी मंत्र्याच्या घरी गेलो आणि मंत्र्याचा जो पीए होता तो असा त्याच्या मंत्र्याच्या घरामध्ये असा चक्रा मारत होता. तो थोडासा टेन्शनमध्ये होता. तो पीए माझ्या परिचयाचा असल्यामुळे मी त्या पीएला प्रश्न केला, काय हो तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसता, काय झालं? त्यावेळेला त्या पीएनं सांगितलं, महाराज आमच्या साहेबांची तब्येत बरी नाही. कुणाची? मी म्हटलं मग तुमच्या साहेबाची तब्येत बरी नाही, मग एवढं टेन्शन घ्यायची गरज काय? तो म्हटला नाही नाही महाराज आमच्या साहेबाने सकाळपासून काही खाल्लं नाही हो. मी म्हटलं अख्खा महाराष्ट्र खाल्ला ना त्यांनी, जे खाल्लं ते तरी त्याला पचू दे, वेगळं टेन्शन घ्यायची तुला गरज काय? अरे कधीतरी ज्ञानेश्वरी उघड, माऊली तुला सांगतील पुढील अंची ओझे आपुल्या माथा घ्यायचे कशा करता. लोकांचं टेन्शन डोक्यावर घेऊन जगण्यापेक्षा गाथा वाच. तुकोबराय तुला सहज सांगतील आपुली आपण करा सोडवण. लोकांचं टेन्शन डोक्यावर घेण्यापेक्षा भजन कर. स्वतःची सोडवण संसार बंधनातून स्वतःला करावी लागते. तुझं भजन गावकऱ्यानं करून उपयोग होणार नाही. तुझं भजन तुझ्या बायकोने करून उपयोग होणार नाही. तुझं भजन तुझ्या मुलानं करून उपयोग होणार नाही. संसार बंधनातून सहज सुटण्याकरता तुझं भजन लेका तुलाच करावं लागेल आणि ते चांगल्या काळात करावं लागेल. ज्या दिवशी काळ बदला घ्यायला लागेल, इच्छा असताना सुद्धा तुम्हाला टाळी वाजवता येणार नाही. ज्या दिवशी काळ बदला घेईल त्या दिवशी इच्छा असताना सुद्धा तुम्हाला पायानं कीर्तनात येता येणार नाही. ज्या दिवशी काळ बदला घेईल त्या दिवशी तोंड असून सुद्धा देवाचं भजन करता येणार नाही. म्हणून जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत हातानं टाळी वाजवत जा, तोपर्यंत पायानं कीर्तनात येत जा, तोपर्यंत देवाचं काळाचे उडी पडेल बा जेव्हा. ज्या दिवशी काळ जागा होईल त्या दिवशी दादा आपल्याला जगात कुणी सोडवणारं नसेल. म्हणून आहे तोपर्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी जगात कुणी सोडवत नाही. ज्या दिवशी काळ बदला घेतो ना, लक्ष द्या माझ्याकडे, त्या दिवशी 10 कोटीची गाडी जरी तुमच्या जवळ असली तरी त्या गाडीमध्ये आपल्याला व्यवस्थित बसता येत नाही. त्याचं कारण त्या दिवशी आपल्याला मूळव्याध झालेला असतो. लोक म्हणतात महाराज त्या माणसाची गाडी पाहता, अरे गाडी काय पाहतो, त्याची बॉडी पाय, त्याला व्यवस्थित बसता येत नाही. ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी घरामध्ये रोज पंचपक्वान्न असताना सुद्धा रोज तुम्हाला विधवा वरणच खावं लागतं. विधवा वरण म्हणजे त्याच्यात काहीच नाही. सौभाग्यवती वरण म्हणजे तडका दिलेलं, हे मिळत नाही. ज्या दिवशी काळ बदला घेतो त्या दिवशी कुणी सोडवत नाही. हे चांगले चांगले महाराज आणि चांगले चांगले संत असे पाहिलेत ज्यांनी काळाचा आणि समाजाचा दुरुपयोग केला. संत असूनही आजही ते जेलमध्येच आहेत. संत असू द्या, महाराज असू द्या, काळाचा आणि समाजाचा जर आपल्या हातून दुरुपयोग घडत असेल तर ते कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. काळ जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत चांगलं कर्म करा. आपल्या हातून जर वाईट कर्म घडलं तर काळ आपल्याला कधीही सोडवत नाही. वाईट कर्म करून मरण्यापेक्षा चांगलं कर्म करून मरायला काय हरकत आहे. लोक म्हणतात महाराज आम्ही एखाद्या निर्जन वनामध्ये जाऊन वाईट जर कर्म केलं तर आम्हाला पाहणारं थोडाच कोण आहे. त्याचं वाक्य नीट आहे का, निर्जन वनामध्ये जाऊन वाईट कर्म केल्यानंतर जग जरी पाहणारा नसला तरी जगदीश्वर मात्र आहेच ना.
कारण देव सर्व ठिकाणी राहतो असं आपण मानणारी वारकरी संप्रदायातली माणसं आहोत. आपल्याकडे तशी प्रमाणं सुद्धा आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, किंवा सर्वा घटी राम देहा देही एक. सर्व ठिकाणी भगवंताची व्याप्ती आहे असं जर आपण मानतो तर निर्जन वनामध्ये जाऊन वाईट कर्म केल्यानंतर काय देव पाहणारा नाही? अरे देव कुठे नाही हो? माझा तुम्हाला प्रश्न आहे. मातीमध्ये देव आहे की नाही? आहे. दगडामध्ये देव आहे की नाही? आहे. वृक्षामध्ये देव आहे की नाही? आहे. दुधामध्ये देव आहे की नाही? आहे. पाण्यामध्ये देव आहे की नाही? आहे. मग दुधात पाणी टाकल्यानंतर दुधातल्या देवाला दिसत नसेल का? दिसतं, परंतु दादा ते आपल्याला कळत नाही. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार न्हावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केलेलं कर्म दादा प्रत्येकाला भोगावं लागतं. तो महाराज असो नाही तर सर्वसामान्य जीव असो, केलेलं कर्म दादा आपल्याला भोगावं लागतं. याच्यात काही नवल नाही हो. तुम्ही 10 फूट दगडाचा तुकडा घ्या, दगडाला सुद्धा केलेलं कर्म भोगावं लागतं. हा इतिहास आहे. तुम्ही 10 फूट दगडाचा तुकडा घ्या, त्या दगडाचे 2 भाग करा. 5 फूट दगडाची तुम्ही एखादी सुंदर मूर्ती बनवा आणि उरलेला 5 फूट दगड इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा त्याच मंदिराच्या पायरीला तो दगड तुम्ही लावून टाका. अगोदर 10 फूट दगडाचा तुकडा होता, 2 भाग केले, एकाची सुंदर मूर्ती बनवली, एकाची पायरी बनवली. त्या दगडाच्या कर्मात आणि प्रारब्धात इतका बदल झाला. पाषाण तो देव, पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. ज्या दगडाची तुम्ही मूर्ती बनवता त्याची अभिषेक करून पूजा करता, आणि ज्या दगडाची तुम्ही पायरी बनवता त्याच्यावर चपला ठेवण्याची व्यवस्था करता. मानावं लागेल, केलेलं कर्म दगडाला सुद्धा भोगावं लागतं. काही दगडाची पूजा होते, काही दगडावर चपला ठेवण्याची व्यवस्था केली जाते. केलेलं कर्म दगडाला सुटत नाही. आपण सर्वसामान्य जीव आहोत. केलेलं कर्म लोखंडाला सुद्धा भोगावं लागतं. तुम्ही 6 फूट लोखंडाचा तुकडा घ्या, 2 भाग करा. 3 फूट लोखंडाचा तुम्ही एखादा चिमटा बनवा आणि 3 फूट लोखंडाचा तुम्ही एखादा चमचा बनवा. अगोदर अखंड 6 फूट लोखंड होतं, 2 भाग केले, एकाचा चिमटा बनवला, एकाचा चमचा बनवला. त्या अर्थात चमच्यात आणि चिमट्याच्या कर्मात आणि प्रारब्धात इतका बदल झाला. चिमटा और चमचे से होत बड़ी तस्वीर. चिमटा और चमचे से होत बड़ी तस्वीर. चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चिमटा जन्मभर निखारी उचलतो आणि चमचा मात्र जन्मभर खिरीच्या पातेल्यामध्ये मजा मारतो. कारण चमच्याची मजाच असते ना. मी तिकडलं नाही सांगत बरं. केलेलं कर्म प्रत्येकाला जर भोगावं लागत असेल तर वाईट कर्म करून मरण्यापेक्षा मरणाच्या अगोदर सावध व्हा, मरणाच्या अगोदर जागे व्हा. जाग होऊन अर्थात गोड परमार्थ करत राहा. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सहज सुटका होऊन जाईल. फक्त मरणाच्या अगोदर चांगलं कर्म करत राहा. मरणाच्या अगोदर जागा होऊन आपण जर चांगलं कर्म करत असाल तर आपल्या नावाचा सुद्धा इतिहास हा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. असा या कीर्तनाला आलेला दादा कोणता माणूस आहे हो की ज्याला माहीत नाही आपण एक दिवस मरणार आहोत? असा कीर्तनाला आलेला कोणता माणूस आहे की ज्याला माहीत नाही आपण एक दिवस मरणार आहोत? मग मला असं म्हणायचंय, आपण एक दिवस मरणार आहोत हे माहीत असून जर आपण जागे होत नसाल, आपण एक दिवस मरणार आहोत हे माहीत असून जर आपण समाजाला हातानं काही दान देत नसाल, आपण मरणार आहोत हे माहीत असताना जर आपल्या जीवनामध्ये आळंदी पंढरपूरची एकही वारी घडत नसेल, आपण मरणार आहोत हे माहीत असताना जर आपल्याला देवाचं भजन करता येत नसेल तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नसेल. महाराज लिहितात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, कैसे आसोनी आबुके नेरा, कैसे आसोनी आबुके नेरा, दुःख पावाला पुढीले पेरा, दुःख पावाला
क्रमांकाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात, कैसे असोनी ठाऊके नेना, दुःख पावाल पुढिले पेना. आपण मरणार आहोत हे ठाऊक असताना सुद्धा जर आपण जागे होत नसाल तर आपल्याला उर्वरित आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागेल. ते दुःख आपल्या पदरामध्ये पडू नये याच्याकरता मरणाच्या अगोदर जागे व्हा, मरणाच्या अगोदर सावध व्हा. गोड देवाचं नामचिंतन करण्याचा प्रयत्न करत राहा. आपल्याला भगवंताने जर हात दिले असतील, हातानं टाळी वाजवा. भगवंताने वाचा दिली असेल, गोड भगवंताचं नामचिंतन करत राहा. भगवंताने जर दादा वाचा दिली असेल ना तर मरेपर्यंत माणसाला म्हणता आलं पाहिजे फक्त विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. उजेडी राहिलो उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. निवृत्ती सोपान मुक्ताबाई. मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी फक्त म्हणता यावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. विठ्ठलाचं एवढं गोड भजन करावं. भजन करता करता माणसाला देवाचं वेड लागावं. वेडा झालो लांचा वलो भक्तीशी. भजनाचं माणसाला वेड लागलं पाहिजे. देवा तुझ्या नावाचं याड लागल, विठू तुझ्या नावाचं याड लागल, विठ्ठलाच्या नावाचा याड लागल. विटेवरी उभा देव करकटेवर, तुळसी हार गळा कास पितांबर. सावळे ते रूप डोळ पाहू लागल, विठ्ठलाच्या नावाचा याड लागल. विठ्ठल 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 विठ्ठल. मरेपर्यंत म्हणता यावं. एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून अखंड देवाचं नामचिंतन करत राहा. ते भगवंताचं नामचिंतन कसं करावं, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी मिळून भजन करा. आपलं भजन देवाला सुद्धा आवडावं. आपलं भजन वैकुंठवासी प्रातस्मरणीय प्रल्हादरावजी गणपती बसाटे अर्थात दादांना सुद्धा आपलं भजन आवडावं. एवढं गोड भजन प्रत्येक गावकऱ्यानं फार प्रेमानं करावं. आपल्याला भगवंताने हात दिलेत, 3 लाटेमधून जगवलंय, म्हणून अत्यंत प्रेमानं प्रत्येकानं भजन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन सुरू झाल्यापासून मला येताना उशीर झाल्यामुळे मी मध्ये एकदा सुद्धा विठ्ठल विठ्ठल अजिबात घेतलं. तुम्हाला मी अजिबात तकलीफ काय दिलेली नाही. सकाळचं काल्याचं कीर्तन मी मुंबईमध्ये केलं आणि तुमच्याकडे आलो. नारदाच्या गादीवर आहे. कीर्तन सुटल्या मी गाडीत बसलो होतो. एक वडापाव खाल्लेला आहे आणि त्या वडापाववर कीर्तन करतो आहे. एक बाटली संपली पाणी पिता पिता. एवढा त्रास घेऊन जर आम्ही कथा कीर्तन करतो तर तेवढं प्रेमानं भजन मला तुमच्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. फक्त प्रेमानं अगदी 2 मिनिटं प्रत्येकानं भजन करा. प्रत्येकाचे हात वर असले पाहिजेत आणि फार प्रेमानं भजन करायचं. राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रुक्माई ज्ञानोबा. ज्ञानोबा
टाळे 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 बनाया है मंदिर बनाया है मंदिर कसम तुम्हारी राम दान से प्यारा है दान से प्यारा है अवधपुरी का राम बनाया है मंदिर बनाया है मंदिर बनाया है मंदिर बनाया है
आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडोनी भागा रे आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडोनी भागा रे कैसे असोनी ठाऊके ना दुःख पावाल पुढले पेना आता जागा रे भाई जागा रे चोर निजल्या नाडोनी भागा रे संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात मरण प्रत्येकाचं निश्चित असल्यामुळे मरणाच्या अगोदर जागे व्हा. या मृत्यू लोकामध्ये आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या जपून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. प्रपंचातली आर्थिक पुंजी माणसाला साठवून ठेवता आली पाहिजे. संपलंय माझं कीर्तन. 2 मिनिटं माझ्याकडे प्रामाणिक लक्ष द्या. प्रपंचातली आर्थिक पुंजी माणसाला साठवून ठेवता आली पाहिजे. कोरोनासारखी कधी संकट येतील कधी आपल्याला दुःख भोगावं लागेल सांगता येत नाही. प्रपंचात पैसा व्यवस्थित साठवून ठेवा आणि परमार्थात घातलेले हे 2 तासाचे जे क्षण आहेत हे कीर्तनातले 2 तासाचे क्षण सुद्धा माणसाला साठवून ठेवता आले पाहिजेत. हे 2 तासातले क्षण आपल्याला अंतकाळीच्या वेळेला सोबत येत असतात म्हणून कीर्तनातले क्षण साठवून ठेवा. ती विनाकारण उडवण्याचा प्रयत्न करू नका. आहे गाठी ती लुटवू लोकारे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अनेक माणसं तुमच्या डोळ्यात देखत जाताना तुम्ही रोज पाहता. एक पाहता एकाची दहने सावध त्या गुन्हेकारे नव्हा. काही माणसं तुम्हाला डोळ्यात देखत जळताना दिसतात तरी सुद्धा जर तुम्ही जागे आणि सावध होत नसाल तर तुमच्या जिन्याला काही एक अर्थ नसेल. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे एकाच्या घाई कारे जाणोनी न धरा भय. आता जागारे बहिणो जागारे. काही माणसं जाताना पाहून तरी तुम्ही घाबरलं पाहिजे. गोड परमार्थ करत करत आपलं जीवन भगवंतापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज देतात तुका म्हणे एकाच्या घाई कार्य जाणोनी न धरा भय. म्हणून आता जागारे बहिणो जागारे चोर निजल्या नाडोनी भागारे. संकल्पित वेळेमध्ये 4ही चरणाचा भाव तुमच्या समोर ठेवला. अभंगातला अर्थ सांगत असताना सगळा अर्थ अगदी असाच असेल असा काही माझा दावा नाही. अशी माझी आत्मप्रौढी नाही असा माझा अहंकारही नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं अभंगाला न्याय देण्याचा अल्पसा प्रांजळ आणि केविलवाना प्रयत्न तुमच्या समोर केला. बोलता बोलता एखादा शब्द जर अंतःकरणाला लागला असेल मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा. जाता जाता एक सांगेल एकामेकावरती प्रेम करत राहा. प्रेमानं प्रेम वाढेल द्वेषानं द्वेष वाढेल. कुणाचा तरी द्वेष करत बसण्यापेक्षा एकामेकावरती प्रेम करा. धर्माविषयी जागृत राहा. व्यसन या गोष्टीपासून आपलं जीवन थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आहोत बजाटे परिवारातील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले स्वर्गीय प्रल्हादरावजी गणपती बजाटे दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या पाठीमागे त्यांचे 3ही सुपुत्र आदरणीय एकनाथरावजी असतील, आदरणीय प्रल्हादरावजी असतील, नामदेवरावजी असतील आणि आदरणीय श्री प्रदीप दादा असतील. या 3ही भावंडांच्या जीवनातून पितृछत्र दादा कायमचं निघून गेले. आहे तोपर्यंत आई वडिलाची सेवा अंतःकरणापासून करा. बाप सुद्धा आपला प्रपंच सांभाळत असताना अत्यंत कष्टातून आपल्याला आपला प्रपंच उभं करण्याचा प्रयत्न करत असतो. आई सुद्धा आपल्या जीवनामध्ये अखंड आपल्याला जगवण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत आई जिवंत आहे आईची सेवा करा. घरातला बाप जिवंत आहे बापाची सेवा करा. मी सांगून गेलो डोंगराच्या आड गेलेला सूर्य परत दिसतो. आई वडील एकदा जर जीवनातून गेले दादा जीवनात आई वडील मिळत नाहीत. भावाची जागा दुसरा भाऊ घेऊ शकतो. मित्राची जागा दुसरा मित्रही घेऊ शकतो. वडिलाची जागा आणि आईची जागा घेणारं तत्व या जगातच शिल्लक. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ. कहाँ गए ममता भरे दिन. कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहाँ. माँ माँ के बिना सूना है जहां. एकदा आई गेली परत मिळत नाही. कीर्तनात बसलेले असे किती माणसं आहेत त्यांनी आपल्या जीवनातली आई गमावली. त्यांना आता आईच्या व्यतिरिक्त अखंड जीवन जगावं लागतं. जिना 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 रे ओढा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई. रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाई लाई लाई.
रंग तेरी रीत का, रंग तेरी जीत का, माई तेरी चूनरिया लहराई। जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ। एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माँ। माई रे मुझसे ही रूठी मेरी परछाई, मेरी परछाई, मेरा ख्याल माई तेरी चूनरिया लहराई। रंग तेरी रीत का, रंग तेरी जीत का, रंग तेरी प्रीत का है लाई लाई लाई। आई गेली, जीवनात मिळत नाही। आई आपला फार काबाड कष्ट करून आपल्याला जगवते। मी असं म्हणेल, आईचं अंतःकरण दादा एवढं मोठं आहे। आई आपल्याला आपल्या स्वतःच्या कडेवरती घेते, आई आपल्या मुलाला कडेवरती घेते, बाप मात्र आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतो। आईपेक्षा सुद्धा मोठं महत्त्व बापाचं आहे। परंतु कथाकार, कीर्तनकार किंवा अनेक व्याख्याते आई जास्त रंगून सांगतात, बाप माणसं जगात सांगत नाहीत। बापाचं सुद्धा आपल्या मुलाच्या प्रती किंवा आपल्या कुटुंबाप्रती फार मोठं समर्पण राहतं। म्हणून मला असं वाटतं, आई आपल्या मुलाला आपल्या कडेवरती घेते, बाप आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतो। त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय असेल तर कीर्तनातून ऐकून जा। मी थांबतो 2 मिनिटांमध्ये। आई आपल्या मुलाला आपल्या कडेवरती घेते, त्याच्या पाठीमागे त्याच्या अंतःकरणातल्या भावना असतात। आपल्याला जे दिसतं ते आपल्या मुलाला दिसावं म्हणून आई आपल्या मुलाला आपल्या कडेवरती घेते। आपल्याला जे दिसतं ते मुलाला दिसावं, तिच्या पाठीमागची ती भावना असते। बापाचं अंतःकरण त्याहीपेक्षा मोठं आहे। बाप आपल्या मुलाला कडेवरती नाही, बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेऊन जगवतो। त्याचं कारण बापाच्या अंतःकरणातल्या भावना असतात। ज्या आयुष्यामध्ये गोष्टी आपल्याला डोळ्यानं पाहता आल्या नाहीत त्या आपल्या मुलाला दिसाव्यात। जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ती गोष्ट आपल्या मुलाला मिळावी म्हणून बाप आपल्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतो। म्हणून बापाला सुद्धा अखेरपर्यंत विसरता कामा नये। ज्यांच्या घरातला बाप जिवंत आहे दादा, त्याला मंदिरात जायची काय गरज आहे? त्याचा बाप हा त्याच्यासाठी देव आहे। ज्याच्या घरातली आई जिवंत आहे त्याला दर्शनासाठी अर्थात त्याची काशी त्याच्या जीवनातली ती आई आहे। म्हणून आई आणि वडील अंतःकरणापासून त्यांना जपण्याचा प्रयत्न करा। बाप फार काबाड कष्ट करून आपल्या मुलाला सांभाळतो। शेतामध्ये माझी खोप दिलं बोरांडीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। लेतो अंगावरी चिंध्या खातो मिरची भाकर, शेतामध्ये माझी खोप दिला बोरांडीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। एवढी विनंती तुमच्या सर्वांच्या चरणावर ठेवतो। लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो। अर्धा तास कीर्तनासाठी उशीर झाला, सर्वांची मनापासून क्षमा मागतो। समस्त ग्रामस्थ मंडळी, बचाटे परिवार, या परिवारानं मला कीर्तनाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्या संधीतून मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं, आल्यानंतर समाधान वाटलं। सगळे गायनाचार्य, मृदुंगाचार्य कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। आमचे गजानन दादा आहेत, आदरणीय पुरुषोत्तम दादा आहेत, विष्णू महाराज आहेत, आदरणीय शंकर महाराज आहेत, श्रीराम महाराज आहेत, आदी करून समस्त टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो। ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली त्यांनाही ऋषिकेश दादांना मनापासून धन्यवाद देतो आणि लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी थांबवतो। शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु। ज्ञानेश्वर माऊली दानराज, जय ज्ञानेश्वर माऊली दानराज।